नमस्कार मित्रांनो, ऑप्शन सेलिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ऑप्शन सेलिंगची एक स्ट्रॅटेजी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असंच मराठी बांधवापर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. ओके, आपण सुरुवात करूया की ऑप्शन सेलिंगची कॅलेंडर स्प्रेड स्ट्रॅटेजी कसे डेव्हलप केली जाते. ओके, त्यामध्ये खूप प्रकारे स्ट्रॅटेजी आहेत कॅलेंडर स्प्रेडमध्ये. ओके, ज्यांच्या एक्सपिरियन्सनुसार ते स्ट्रॅटेजी डेव्हलप करतात. ओके, आज मी बिगनर ट्रेनरसाठी स्ट्रॅटेजी बनवली आहे. खूप सिंपल स्ट्रॅटेजी आणि ज्यामध्ये खूप कमी कॅपिटल लागणार आहे. ओके, सुरुवात करूया की आपण कॅलेंडर स्प्रेड स्ट्रॅटेजी कशी बनवली जाते. ओके, आता तुम्ही बघू शकता की मार्केटने आज ऑलमोस्ट 350 पॉईंटचा एक अपसाईडचा रॅली दिलेला आहे. ओके, म्हणजे तुम्ही बघू शकता मार्केट 22,338 ला चालू आहे. ओके, आपण काय करायचं ऍट द मनीचा. आता मी संध्याकाळी रेकॉर्डिंग करतोय पण उद्या याचा प्राइस वेगळा असू शकतो. आता मी रेकॉर्डिंगसाठी आम्ही आता सध्या 22,350 चा एक मी कॉल सेल करत आहे. ओके, एक कॉल सेल करत आहे आणि 350 च्या वरती मला 200 पॉईंटचा फर्दर ओटीएम मला बाय करायचा आहे. म्हणजे तुम्ही तर बघू शकतात की 22,550 किंवा 22,500 चा घेऊ शकतात. ओके, मी 22,250 चा घेतोय. ओके, तुम्ही सिंपल ह्याला कोणीही ट्रेड रिप्ले करू शकतो. एकदा दोनदा सांगितलं तर हे लहान मुलगाही करू शकतो. कुठेही तुम्हाला कोर्स करण्याची गरज पडणार नाही. ओके, आणि हे कमी लोक शेअर करतात. ओके, आता हे झालं कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी. ओके, यामध्ये तुम्ही बघू शकतात की तुम्हाला मी पुढे सांगणार आहे, एंडिंगला सांगणार आहे, ज्यामध्ये आपण अजून मॉडिफाय करणार आहे. तो आपला व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. ओके, यामध्ये तुम्ही बघू शकता की 61% आपल्याला याच्यात प्रोबॅबिलिटी प्रॉफिट आहे. मॅक्झिमम प्रॉफिट 4,600 आहे, मॅक्झिमम लॉस 5,600. इथं 1:1 चा रिस्क रिवॉर्ड आहे आणि मार्जिन 32,000 रुपये लागणार. पण आपल्याला असं करून चालणार आहे का? आपल्याला फक्त वन साइड कोणत्या तरी वन साइडचा रिस्क घ्यायचा आपल्याला आणि वन साइड रिस्क फ्री करायचा आहे. ओके, मग आपल्याला त्यासाठी काय करायचं, खूप सिंपल आहे मित्रांनो. काय ह्याच्यामध्ये डोकं लावायचं काम नाही. ह्याच एवढे शिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडून 15 ते 20,000 रुपयाचा फी आकारली जाते. ओके, हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या बांधवापर्यंत नक्की पोहोचवा. यामध्ये खूप सिंपल आहे. तुम्ही तर बघू शकतात की आपला डाऊनसाइडचा एक रिस्क फ्री झालाय. मार्केट कितीही खाली गॅप डाऊन मारू दे, आपल्याला काही फरक पडणार नाही. फक्त आपल्याला गॅप अपचा थोडस रिस्क आहे आणि मार्केटवरती आपलं व्ह्यू काय त्याच्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची. आता मार्केटने 350 पॉईंटचा वन साइड रॅली दिल्यानंतर मार्केट येणाऱ्या 3-4 दिवस साइडवेज असू शकतो. ओके, नाहीतर आपल्याला सिंपल तुम्ही तर बघू शकता की आपला स्टॉपलॉस काय असू शकतो. यामध्ये आपला सिंपल स्टॉपलॉस यामध्ये 1300 रुपयाचा स्टॉपलॉस असू शकतो आणि याची सर्व गोष्टी तुम्हाला मी आता अनालिसिस करणार. ओके, इथे तुम्ही बघू शकता की विनिंग प्रोबॅबिलिटी 70% आहे आणि मॅक्झिमम प्रॉफिट इज 5,300, मॅक्झिमम प्रॉफिट इथं 8,000 रुपये. पण हे 8,000 बघू नका तुम्ही, इथलं इथलं बघा तुम्ही. याचं विनिंग प्रोबॅबिलिटी हे 70% आहे आणि याचं ब्रेक वन आहे 22,534. म्हणजे तुम्हाला इथं आलंय की तुम्हाला काही विचार करायचा नाही मित्रांनो. डायरेक्टली आपल्याला इथनं 22,515च्या आसपास आलंय की आपल्याला 1,300 ते 1,400 रुपयाचा स्टॉपलॉस घ्यायचा आहे. ओके, दुसरं काही करायचं नाही. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन प्रीमियम डीकेचाही फायदा मिळणार आहे आणि आयव्ही जर वाढायला लागला तर यामध्ये तुम्हाला बी फायदा होणार आहे आणि तुमची रेंज वाढत जाते. ओके, आणि तुमचं इथं मार्जिन बघू शकतात की 31,300 रुपयाचं मार्जिन लागणार. म्हणजे 35,000 मध्ये तुमचा हे ट्रेड होऊन जातो आणि ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की खूप सिंपल आहे, रिस्क फ्री आहे स्ट्रॅटेजी. ओके, जास्त डोकं लावायचं नाही काय नाही. हे बिगनर ट्रेडर्सने नक्की हे एकदा ट्राय करायला पाहिजे. ओके, आणि इथं आयव्ही वाढला तर काय होऊ शकतो बघा. जर आयव्ही जर इथं वाढला 10% जर वाढला तर तुमची रेंज वाढते. इथं बघा 34 होता, इथं 571 झाला. रेंज वाढत जाते. ओके, जर आयव्ही वाढला तर तुम्हाला इथं मॅक्झिमम प्रॉफिट बघू शकतात की 5,800 इथं जिथं आपण स्ट्राईक प्राइस सेल केल्या तिथं जर सेल मार्केटने क्लोजिंग दिला तर तुम्हाला 5,000चा प्रॉफिट होऊ शकतो. किंवा मार्केट इथं खाली आला 200, 250, 300 पॉईंटचा बी, 400 पॉईंटचा, 500 पॉईंटचा, तरी तुम्हाला 1,200, 1,500, 1,300 असा प्रॉफिट होऊ शकतो. फक्त आपल्याला इथं एकच कंडिशन आहे आपल्या इथे एकच कंडिशन आहे की आपल्याला इथं फक्त स्टॉपलॉसचा आधार करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे स्टॉपलॉस बघा तुमचा. आता इथे मी आयव्ही वाढवलाय, मी इथं 0 करतो. 1 मिनिट. ओके, इथे तुम्ही बघू शकतात की 22,500च्या आसपास आले. आपलं स्टॉपलॉस आहे 1,300, 1,400. ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो, नक्की डेव्हलप करा आणि तुमचा पेपर ट्रेडिंगला लावा नक्की हा. ओके, खूप सिंपल स्ट्रॅटेजी आहे. हा कुठेही तुम्हाला कोर्स करण्याची गरज पडणार नाही. नक्की ट्राय करा, ऑप्शन सेलिंग करा आणि विथ हेजिंग करा. प्रॉफिट नक्की होणार. थँक्यू.